इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आवाळे यांनी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला। विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही त्यांनी शहरातील महत्त्वाच्या उद्यानांना भेटी देत स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि सुविधांची पाहणी केली। त्यांच्या या कृतिशील दृष्टिकोनामुळे प्रशासनातील सकारात्मक बदलांचे वारे वाहू लागले आहेत। स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे कौतुक करत अशीच तत्परता राहिली तर उल्हासनगरचा चेहरा मोहराच बदलू शकतो असे मत व्यक्त केले। उल्हासनगर महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणि नागरिकांसोबत थेट संवाद हा उद्देश ठेवून आयुक्त मनीषा आवाळे यांनी बुधवारी सुट्टीच्या दिवशीही शहरातील प्रमुख उद्यानांचा दौरा केला। राजीव गांधी उद्यान, सपना गार्डन, नेताजी गार्डन, प्रभात गार्डन, साई मंदिर शाह उद्यान, 105 गार्डन, इंदिरा गार्डन आणि लाललुपी उद्यान यांची त्यांनी पाहणी केली। या दौऱ्यात त्यांनी उद्यानामध्ये स्वच्छता, तुटलेली खेळणी, खराब झालेली बेंचेस, नागरिकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांचा आढावा घेतला आणि सुधारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले। निरीक्षणादरम्यान आयुक्त मनीषा आवाळे यांनी अधिकाऱ्यांना उद्यानामध्ये स्वच्छता नियमित ठेवावी, लहान मुलांच्या खेळण्याच्या सुविधा सुरक्षित कराव्यात, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुविधा त्वरित कार्यान्वित कराव्यात, नागरिकांसाठी उत्तम बसण्याच्या सुविधा आणि हिरवाई राखली जावी असे स्पष्ट निर्देश दिले। त्यांच्या या प्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे प्रशासनाची गती वाढली असून लवकरच शहरातील उद्यानांचे सौंदर्यीकरण होणार आहे। आयुक्त मनीषा आवाळे यांच्या तत्काळ कृतिशील दृष्टिकोनामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। अनेक रहिवाशांनी प्रशासनाचा हा नवा चेहरा पाहून आशा वाटते की शहरातील समस्यांवर लवकरच तोडगा निघेल असे उत्साहाने सांगितले। या निरीक्षण दौऱ्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत झाली असून उल्हासनगरच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे स्पष्ट झाले आहे। गार्डन, पार्क आणि अशा पद्धतीचे जे ॲम्युनिटी स्पेसेस असतात ते हे आपल्या शहराच्या आतून असतात। बिकॉज तिथे विरंगुळा म्हणा, संध्याकाळी एक काय म्हणतात एक सेफ स्पेस म्हणा, एक्सरसाइजचं वातावरण म्हणा, तिथे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो जे की चांगल्या सिटीजनला उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। त्या अनुषंगाने गार्डन हे माझ्यासाठी, पार्क्स हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे, प्रायोरिटीचा विषय आहे। आणि सुट्टीचा दिवस जरी असला, मला थोडासा वेळ कमी मिळत होता म्हणून मी त्या दिवशी पाहणी केली। सगळे अराउंड 5 ते 6 गार्डन्स मी प्राथमिकदृष्ट्या बघितले आणि बरेच विजय मला आढळून आले। त्याचे मी विविध निकष बनवलेले आहेत। ते आपण स्मार्ट पार्कमध्ये कसे घेऊ शकतो, त्याचा आदर्श पार्क कसे बनवू शकतो हे पण बघितलेले आहे। मग तिथे सुरक्षा रक्षक असतील, माळी असतील, CCTV असतील, पाण्याची व्यवस्था असेल, इतर सुशोभीकरण असेल, कंपाऊंड वॉल आहे, तिथे अतिक्रमण तर झालेलं नाही आहे, झाडाचं लँडस्केपिंग कसं झालं पाहिजे, आतापर्यंत किती निधी गेला होता, आतापर्यंत कशा पद्धतीनं त्या निधीचा विल्हेवाट झालेली आहे, कशा पद्धतीचा उपयोग आपण करून दिलेला आहे। जर मला कुठे आढळून आलं, मी त्याची चौकशी कमिटी बसवलेली आहे। त्या चौकशी कमिटीने मला अहवाल 15 दिवसात देणं अभिप्रेत आहे। मी त्यानंतर मात्र कडक कारवाई करणार आहे आणि तिथे न थांबता ते आपले गार्डन, आपले पार्क कशा चांगल्या पद्धतीने आदर्श होऊ शकतील ह्याच्यावरती नक्की मी प्रक्रिया ह्या बजेटमध्ये पण सुरू ठेवणार आणि पुढेही करणार। सो होपफुली विदिन अ इयर्स टाइम आपले हे जे पार्क आहेत ते चांगले स्पेसेस म्हणून ओळखले जाऊ शकतील। वॉकिंग ट्रॅक असू दे, योगा असू दे किंवा निवांत एक असं स्थळ जिथे एक निसर्गरम्य स्थळ म्हणून ओळखलं झालं पाहिजे आणि सगळ्यांना हवं असं वाटलं पाहिजे, असं वातावरण निर्मितीचं एक कारण आपण पुढे इच्छितोय करण्याचा। थँक्यू सो मच।